नमस्कार कास्तकार बांधवांनो, शेती मित्राच्या नवीन व्हिडिओमध्ये मी उदय लाड आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। सर्व कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की जी अपडेट आली आहे मित्रांनो जागतिक बाजारातून। हो मित्रांनो, नजीकच्या भविष्यात जागतिक बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात दिसणार भयंकर चढ उतार। मग नजीकच्या भविष्यात आपल्याला जागतिक बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात भयंकर चढ उतार का दिसणार, याच्या मागचं कारण काय व याचा नजीकच्या भविष्यात मग देशातील सोयाबीनच्या बाजारावरती कशा पद्धतीने परिणाम होणार, जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर, तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला एकदा शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट हे आता जागतिक बाजारामध्ये नजीकच्या भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात दिसणार भयंकर चढ उतार। मग नजीकच्या भविष्यात जागतिक बाजारात सोयाबीनच्या बाजारात भयंकर चढ उतार का दिसणार, याचा परिणाम भविष्यात देशातील सोयाबीनच्या बाजारावरती कशा पद्धतीने होणार आणि अशा परिस्थितीमध्ये मग सोयाबीन विक्रीचा निर्णय कधी आणि कसा घ्यावा याबद्दल जाणून घेऊया। चला आता अधिक माहिती। सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सोयाबीनचा सगळ्यात मोठा उत्पादक देश अमेरिका आणि नंबर 1 चा सोयाबीनचा खरेदीदार देश या ठिकाणी चीन, या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे। याच्यामुळे आपल्याला जो बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारात दिसतो त्याच्यामध्ये दररोज चढ उतार दिसतोय। कधी बाजारभाव $10.5 प्रति बुशेलच्या पल्ल्यात जातात तर कधी $10 प्रति बुशेलच्या खाली येतात। आणि तुम्हाला सांगतो, जोपर्यंत टॅरिफ वॉर या पद्धतीने सुरू आहे तोपर्यंत बाजारभावात चढ उतार एका रेंजमध्ये मोठ्या प्रमाणात दिसणार। परंतु भविष्याचा जर विचार केला तर फंडामेंटल्स महत्त्वाचे आहेत आणि फंडामेंटल्स हे सुचवत आहेत की आपल्याला 2025 मध्ये मागणीपेक्षा पुरवठा 100% अधिक आहे। याच्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार जरी दिसला तरी हा चढ उतार अर्धा ते $1 पेक्षा वरी जाऊ शकत नाही, असं जाणकारांचं हे स्पष्ट मत। मग विक्रीचा विचार करणाऱ्या माझ्या सामान्य या ठिकाणी कास्तकार बांधवाला एकच माझा सल्ला आहे की बघा, भविष्य जास्त उज्ज्वल नाही म्हणून एकच काम करायचं, इथं विक्री करून टाकायची 39 ते 4000 भावावरती ओरिजिनल पावती घ्यायची, ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्या सर्वांना होईल 100% फायदा। बघा मित्रांनो, कितीही जरी काही बदललं तरी फंडामेंटल्स बदलत नसतात, म्हणून जास्त काळ थांबण्यात मजा नाही। आजच्या आज विक्री करून टाका, ज्यामुळे आपला होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात आज सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।